मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या पोळीला विशेष महत्त्व आहे. प्रामुख्याने संक्रांतीला आपण तिळाच्या पोळ्या बनवतो. पण गुळपोळी करताना अनेक अडचणी येतात. गूळ तव्याला चिटकतो, पोळी व्यवस्थित होत नाही, चिकट-चिवट होते. कधी-कधी तिळगुळाची पोळी करपते आणि सारण कडेपर्यंत पोचत नाही. तुम्ही पाहू शकता बघा किती इझिली तुटत आहे. आणि बघा कडेपर्यंत असं सारण पोचलेलं आहे. या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या पद्धतीने तयार होणारी आणि कडेपर्यंत सारण भरलेली टमटमीत आणि छान फुगलेली गुळपोळी. पोळी आपली कुठे करपली नाही, छान मऊ खुसखुशीत झाली आहे. तर चला पाहूया मकर संक्रांती विशेष मऊसूत आणि खुसखुशीत तिळगुळाची सोपी रेसिपी. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण तिळपोळीची सारण बनवून घेऊया. तर इथे गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये 2 वाटी तीळ घातली आहे. ही तीळ गावठी आहे, बिना पॉलिशची तीळ आहे, त्यामुळे या तिळाला चव छान असते. आणि ही तीळ 2 मिनिटं छान भाजून घेऊया. मंद आचेवरच भाजायचं आहे. आणि साधारण आपल्याला तीळ भाजत 2 मिनिटं झालेली आहेत आणि तीळ छान भाजली आहे. चटचट आवाज येत आहे. इथे मी गॅस बंद केला आहे आणि ही तीळ गार करायला ठेवूया. तोवर कणिक मळून घेऊया. तर इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. चाळून घेऊया. आपण जेव्हा गुळपोळी किंवा तिळाच्या पोळ्या किंवा पुरणपोळी बनवतो तेव्हा आपल्याला पीठ चाळून घ्यावं लागतं. कारण काय असतं, यामध्ये कोंडा असतो, त्यामुळे पोळ्या काळ्या दिसतात किंवा मग पोळ्या फाटू शकतात. त्यामुळे चाळून घेणं गरजेचं आहे. इथे पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि ते मोहनासाठी मी फोडणीचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा भरून तूप घातलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ होतं, त्यासाठी मी ते 1 चमचा तूप घेतला आहे. घेतलेलं तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे. तुपाचं मोहन आपण या पिठामध्ये घालून घेतलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तूप गरम आहे, त्यामुळे चम्मचनी किंवा पळीनी मिक्स करून घ्या. नंतर हाताने हे तूप व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. तर साधारण मला इथे मिनिटभर झालं आहे आणि छान असं मी तूप या पिठाला चोळून घेतलं आहे. आणि नंतर यामध्ये नॉर्मल पाणी घालून घट्टसर असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. रोज चपातीसाठी कसा पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जे तिळगुळाचं सारण बनवलं आहे तो सारण जरा कोरडा असतो, त्यामुळे तिळाची पोळी फाटू शकते. म्हणून कणिक जरा घट्ट मळून घ्या. तरी ती आपली कणिक मळून झाली आहे आणि छान असं बघा तुम्ही पाहू शकता कणकेपेक्षा थोडं घट्ट गोळा आहे. याला झाकून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. तोवर भाजलेली तीळ मिक्सरमधून वाटून घेऊया. कणिक मळेपर्यंत तीळ पूर्णपणे गार झाली आहे. हे आता तीळ थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि बारीक अशी तीळ वाटून घेऊया. तर इथे आपण 3 बॅचमध्ये ही तीळ सगळी वाटून घेतली आहे. आपण 2 वाटी तीळ घेतली होती, त्यासाठी इथे मी 1.5 वाटी गूळ किसून घेतला आहे. त्याच वाटीनी ज्या वाटीनी आपण तीळ घेतली होती त्याच वाटीनी गूळ मोजून घेऊया. तर ही 1 वाटी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि ही अर्धी वाटी म्हणजे इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि वाटलेलं जे तिळाचं कूट आहे ते याच्यामध्ये 1 पळीभर घालूया आणि हे मिक्सरमधून फिरून घेऊया. तर इथे आपण तिळाचं कूट आणि गूळ छान असं बारीक फिरून घेतलं आहे. हे आपण फिरवून घेतलेलं गूळ आणि तिळाचं कूट या बाउलमध्येच घालूया आणि सगळं व्यवस्थित एकदा मिश्रण मिक्स करून घेऊया. या मिश्रणामध्ये अर्धा छोटा चम्मच वेलची पावडर घातली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. इथे सारण तयार आहे. हे बाजूला ठेवूया आणि पीठ पाहूया. पीठ पण छान असं मऊ झालं आहे. पिठाचे छोटे छोटे लाट्या पाडून घेऊया. तर या पद्धतीने मी छोटे छोटे लाट्या बनवून घेते. तर पाहूया आपण 1 वाटी पीठ घेतलं होतं त्यामध्ये किती पोळ्या होतात. तर इथे आपण सगळ्या लाट्या पाडून घेतल्या आहेत आणि 7 पोळ्याच्या लाट्या इथे तयार झाल्या आहेत. आता ही 1 लाटी घ्यायची आहे, पिठामध्ये घोळून घ्यायची. या लाटीला वाटीसारखं आकार द्यायचा आहे. आपण पुरणपोळीला ज्या पद्धतीने वाटी बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही वाटी बनवून घ्यायची आहे. यामध्ये मावेल तेवढं सारण भरायचं आहे. हे असं या पद्धतीने थोडं दाबून घ्यायचं आणि असं जॉईंट करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने, म्हणजे सारण आपलं पूर्ण कडेपर्यंत पोचतो. आणि राहिलेलं पीठ न काढता मी तिथेच दाबून दिलं आहे. हे आता अजून कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि पोळी लाटून घ्यायची. पहा या पद्धतीने. तर इथे मी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता सारण अगदी कडेपर्यंत आपलं पोचलं आहे. पोळी भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे.
तव्याला खाली थोडं तूप लावून घेऊया. तव्यावर पोळी घातली आहे आणि पोळी आता छान दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊया. पोळी आपण एकदा पलटली. आता ही खालची साईड पूर्ण भाजून घ्यायची आहे. नंतर याला पलटवायची आहे. म्हणजे पोळी कडक होत नाही, छान अशी खुसखुशीत तयार होते आणि छान फुलते. तर इथे आपली पोळी खालच्या साईडनी पूर्ण भाजली आहे. आता याला पलटून घेऊया. वरच्या बाजूनी पोळीला थोडं तूप लावूया. वरच्या बाजूनी पूर्ण तूप लावून घेतलं. पोळी आणखी एकदा पलटूया आणि याला आणखी खालच्या साईडनी तूप लावून घेऊया. म्हणजे पोळीला दोन्ही साईडनी आपण व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे. आणि पहा पोळी किती छान अशी टम्म फुगली आहे. वाव, बघा कुठे गुळ तव्याला चिकटलं नाही आणि पोळी अशी छान टम्म फुगली आहे. याच पद्धतीने राहिलेल्या पोळ्या सगळ्या भाजून घेऊया. तर इथे सगळ्या पोळ्या मी लाटून भाजून घेतल्या आहेत आणि पहा किती छान अशा पोळ्या तयार झाल्या आहेत. अजिबात पोळ्या करपल्या नाही किंवा तव्याला चिकटल्या नाही आणि खुसखुशीत अशा पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. एक पोळी आपण तोडून पाहूया. तर पहा पोळी आणखी गरमच आहे, गार पण झाली नाही, तरी पण किती व्यवस्थित अशी पोळी तुटत आहे आणि काठेपर्यंत सारण पोचलं आहे. तर तुम्हाला ही तिळगुळाची पोळी कशी वाटली? मकर संक्रांतीला या पद्धतीने तिळाची पोळी नक्की करून पहा. कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.